लाल डायरीतील दोषी अधिकाऱ्याबाबत कारवाई करा, अन्यथा तीव्र भूमिका घेऊ. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांची भूमिका. कोल्हापूरच्या CPR रुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाबाहेर निदर्शने केली. विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आलेल्या लाल डायरीतील दोषी अधिकाऱ्यांबाबत कोणतीही कारवाई का झाली नाही असा जाब यावेळेस विचारण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारचा भ्रष्टाचार ही संतापजनक बाब असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय पवार यांनी दिली. अहवाल आलेला असताना यामध्ये प्रशासन कानाडोळा करत आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयात निवेदन देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र भूमिका घेऊ असा इशारा यावेळेस देण्यात आला. राजी कोल्हापूर ह्या दवाखान्यामध्ये अनेक वर्षापासून तिथं बिलांसंदर्भात बिलं मंजूर करण्याचा भट्टाया सुरू होता. सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी यांना अडवणूक करून 5% 15% पैसे खायचे धंदे चालू होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि तिथं लाल डायरीमध्ये तिथं हिशोब होते. ते हिशोब आम्ही उघडकीस आणले आणि तिथं भांडाफोड केला की कशा पद्धतीने ह्या सरकार दरम्यान लूट सुरू आहे. त्यापासून एक समिती नेमली आंबेडकर साहेबांनी. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. आमचे शिवसेना नेत्याने आमदार भास्कर जाधव साहेबांनी प्रश्न उपस्थित केला. तिथं आंबेडकर साहेबांनी उत्तर दिले की कोणत्या आम्ही तातडीने समिती नेमतोय आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करतोय. आज 2 महिने झाले का अजून कुठं कारवाई होत नाही? अहवाल तयार झाला, अहवाल मिळाला, मग कुणाला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करताय? अशा नालायक लोकांना की बदनाम करतायत, आरोग्य खातं कोल्हापूर बदनाम करतायत, सर्वसामान्य लुटतायत. ही जी कोण दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा. मग सिव्हिल सर्जन असून दे किंवा कर्मचारी असून दे, ते रॅकेट एकदाच उद्ध्वस्त करा असं आमचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांना विनंती आहे. निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला सांगितलं जे आम्हाला जे अधिकारी आहेत त्या अधिकारांचं अंमलबजावणी वरिष्ठ करतात आणि जे इथले जे अधिकार आहेत, सिव्हिल सर्जन अधिकार आहेत, त्यांच्या बाबतीत 3 दिवसात ह्या लोकांना त्या नोकरीवरून कार्यमुक्त करतो अशा पद्धतीने आम्हाला संबंधित सूर्यवंशी या अधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे. यापूर्वी आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं होतं, परंतु त्यावरती कोणती कारवाई झाली नाही. आता परत जर कारवाई नाही झाली तर काय करणार? लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना आतापर्यंत जवळजवळ 2 महिने वेळ दिला. आम्ही ठीक आहे, सरकारी कामात थोडा वेळ होतो, परंतु किती वेळ थांबायचं? 2 महिने थांबायचे आम्ही. आता परत आम्ही थोडे दिवस थांबणार आहोत आणि आता पुढचा मोर्चा आमचा आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांच्यावर असणार आहे. त्यांना आम्ही विचारणार, कारण हे जे निष्क्रिय अधिकारी बसवले असतील, बोटछेबी धोरणावाले खोटारडे अधिकारी बसवले असतील, फसवणारे अधिकारी बसवले असतील, तर मग नाईलाज आता शेवटी आम्हाला आंबेडकर साहेबांचे पर्याय नाही आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.